नवा हिट अँड रन कायदा मागे घ्या, अन्यथा दिल्लीत चक्काजाम करू असा इशारा पुण्यात आयोजित चालक मालक संघटनेच्या राज्यव्यापी एल्गार मेळाव्यात देण्यात आला। नव्या कायद्यात अपघात करणाऱ्या चालकांना 10 वर्षांची शिक्षा आणि 7 लाखांच्या दंडाची तरतूद आहे। ज्ञानवापीच्या तळघरामध्ये पूजा सुरूच राहणार असा निर्णय अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय। ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात होणाऱ्या पूजेविरोधात मशीद कमिटीनं हायकोर्टात दाद मागितली होती। त्यावर कोर्टानं मुस्लिम पक्षाची मागणी फेटाळून लावत हा निर्णय दिला। या प्रकरणी पुढची सुनावणी 6 फेब्रुवारीला होईल। ज्ञानवापी हिंदूंच्या ताब्यात द्या, नाहीतर आमच्या पद्धतीनं आम्ही ताबा घेऊ असा सूचक इशारा संतांनी दिलाय। वाराणसीत 250हून अधिक संतांची बैठक झाली, त्यात प्रशासनाला हा इशारा दिलाय। बाहेरून लोकांना बोलावून ज्ञानवापीत नमाज पढला जातोय असा आरोप यावेळी संतांनी केलाय। सनातन धर्मासाठी कार्य करेल तोच राज्य करेल, त्यामुळे राजकारणात धर्माचा हस्तक्षेप। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस गरजेचं असल्याचं शिवमहापुराण कथावाचक प्रदीप मिश्रांनी सांगितलं। यवतमाळच्या वणीत त्यांच्या काशी शिवमहापुराण कथेचं समापन झालं, त्यावेळी ते बोलत होते। मंदिरं तोडून मशिदी बनवल्या, त्याबाबत हिंदू धर्मानं भूमिका घेतली ती गैर नसल्याचं ते म्हणाले। संभाजीनगरमध्ये हज हाऊसचं उद्घाटन करण्यात आलं। सुमारे 1.5 ते 2 वर्षापूर्वी ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती। अखेर अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत या इमारतीचं लोकार्पण झालं। वाशिममध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली। नितीन दंदे असं त्याचं नाव, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच त्यानं पिस्तूल कोणाकडून आणली याबाबत अधिक तपास सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली।